रस्त्याच्या दुतर्फा मस्त अशी झाडी आहेत, शांत असं वातावरण आहे. 13 फेब्रुवारी 2013मध्ये जिंदाल कंपनीने हे मंदिर या परिसरात बांधण्यात आलं आहे. मंदिर ह्या बाजूला आहे. हा इकडनं गार्डनमधून केलेला हा रस्ता जातो मंदिराकडे असा वळणं घेत. मंदिराच्या परिसरात मस्त अशी फुलझाडे देखील आहेत. छान असं गार्डनिंग केलेलं आहे. सुंदर अशी दीपमाळ, सुबक अशी गणपतीची मूर्ती, पंचधातूची मूर्ती, 700 किलो वजनाची आहे. बजरंग बली की जय. शंकर आणि पार्वती मांडीवर बसले गणपती. आपण देवळातून आता गणपतीचं दर्शन घेतलं आणि बाहेर आपण बघा परिसर बघतोय. नमस्कार मंडळी, मी आपला समीर कीर पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे समीर कीर या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मंडळी, आपण तर रत्नागिरीला आलो की गणपतीपुळे तसंच पावस येथे स्वामी स्वरूपांचं दर्शन घेतो. गणपतीपुळ्याला गणपतीचं दर्शन घेतो. तसंच आता आपण यावेळी आलेलो आहे जयगडमधील प्रसिद्ध असा जय विनायक गणपती मंदिराला भेट द्यायला. तर आता बघा मी पूर्ण एक राऊंड मारला असा हा परिसर आहे आणि आता ह्या परिसराला आपण भेट देणार आहोत. तर आता तुम्ही पाहत आहात माझ्या पाठीमागे गणपतीचं मंदिर आहे आणि तिथे या परिसरात आपण फिरणार आहोत. आणि हे मंदिर कसं आहे, काय आहे, इकडचा परिसर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर ही व्हिडिओ आपण पूर्ण पहा जेणेकरून आपल्याला या इकडची माहिती आपल्याला पूर्ण मिळेल. तर चला मग मंडळी, आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी पहा, रस्त्याच्या दुतर्फा झाडी आहेत, शांत असं वातावरण आहे आणि थंडगार वारा देखील सुटलेला आहे आणि आपल्याला तिथे जायचं आहे. तिथे हे मंदिर आहे. हा जो रस्ता आहे जो या गेटच्या त्या बाजूला, तो गणपतीपुळे ते जयगड असा रस्त्यावर हे JSW या म्हणजेच जिंदाल या कंपनीने येथे हे जय विनायक मंदिर हे बांधण्यात आलेलं आहे. आणि हे मंदिर गणपतीपुळ्यापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे. आणि सांगायचं म्हणजे 13 फेब्रुवारी 2013मध्ये जिंदाल कंपनीने हे मंदिर या परिसरात बांधण्यात आलं आहे. आणि बघा एकदम शांत असं वातावरण आणि हा मंदिराकडे जाणारा रस्ता. तर आता आपण मंदिरात जाऊया. मंदिरात दर्शनासाठी जाणारा हा मार्ग आहे आणि मार्ग पण बघा या गार्डनमधून बनवलेला आहे. बघा मंदिर ह्या बाजूला आहे. सुंदर. मंदिराकडे जाणारा हा रस्ता गार्डनमधून बघा कसा नागमोडी वळणाचा असा पायवाट केलेली आहे आणि छान असं आहे बघा. इथे गार्डनिंगमध्ये ओम, तसंच या बाजूला स्वस्तिक आहे आणि ह्या ओमच्या बाजूला दोन्ही साईडला मस्त असं स्वस्तिक वगैरे बनवलेले आहेत. आणि हा रस्ता मंदिर आहे या बाजूला. आणि बघा हा इकडनं गार्डनमधून केलेला हा रस्ता जातो मंदिराकडे असा वळणं घेत. बघा इथे पॉन्ड केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मासे बघा आहेत, कोई फिश आहेत बघा. आणि या बाजूला बघा पाणी येते इकडनं आणि या बाजूला
छोटे छोटे त्यांची पिल्ले देखील आहेत. मंदिराच्या परिसरात मस्त अशी फुलझाडे देखील आहेत. छान असं गार्डनिंग केलेलं आहे आणि इथे सूचनाही दिलेली आहे, फुले तोडण्यास सक्त मनाई आहे. बरोबर आहे, एवढं चांगलं प्लांटेशन केलेलं आहे, झाडं लावलेली आहेत, फुलं त्याला आलेली आहेत, तर का तोडावी. सुंदर अशी दीपमाळ इथे आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण आता हे बघा मंदिरामध्ये आता प्रवेश करणार. सुबक असं मंदिर आणि इथे आपल्याला उंदीर मामाही दिसत आहे. पहा या बाजूला उंदीर मामाई तसे मोदक घेऊन उभे आहेत. आता आपण मंदिरामध्ये आलेलो आहे आणि पहा मस्त अशी नक्षी आणि भव्य असं मंदिर आपल्याला इथे पाहायला मिळतो. आणि तसेच इथे कासवी देखील आहे. आणि आता आपण आलेलो आहोत जय विनायक मंदिर येथील ही सुबक अशी गणपतीची मूर्ती, पंचधातूची मूर्ती, 700 किलो वजनाची आहे. बघा सुबक अशी मूर्ती आहे गणपतीची. बोला गणपती बाप्पा मोरया. JSW म्हणजे जिंदाल कंपनीने हे 2013मध्ये मंदिर उभारलं. मस्त अशा शांत थंडगार अशा ठिकाणी आहे. थंड वाराही सुटलेला आहे, शांतताही चांगली आहे. आणि हे बघा इथे आपल्याला बाजूला बजरंगबलीची देखील मंदिर आहे. तिथे आपण आता बजरंगबलीचं दर्शन घेऊया. आता आपण इथे आलेलो आहोत बजरंगबलीचं दर्शन घ्यायला. बघा बजरंगबलीची गदाधारी अशी उभी मूर्त आहे. बघा आणि बजरंगबली गदा घेऊन कसे येथे मंदिराच्या बाहेर कसे उभे आहेत. बजरंगबली की जय. मंडळी मंदिराच्या सभोवताली जे ही कलाकृती केलेली आहे, पूर्ण जांबा दगड, म्हणजे हे कोकणातील चिऱ्याची जी घरं असतात, तोच जी घरं बांधली जातात तोच हा दगड वापरून हा इकडचा परिसर पूर्ण असा मंदिराच्या सभोवताली चिऱ्याचे बांधकाम आहे. आणि आता मंदिराच्या आपण पाठी आलेलो आहोत आणि बघा शंकर आणि पार्वती मांडीवर बसले गणपती जे गाणं आहे तशीच इथे मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. गणपती बाप्पा मोरया. आणि आता आपली इकडनं एक प्रदक्षिणा पूर्ण होणार आहे. आणि बघा जयगडमध्ये जय विनायक मंदिर JSW जिंदाल कंपनीने बांधलेलं आहे. आणि मंदिराच्या आजूबाजूलाही मस्त अशी हिरवीगार झाडी आहेत. इथे कारंजा देखील आहे पण तो आता बंद आहे. आणि बघा तुळशीची वगैरे झाडंही देखील चारी बाजूला लावलेलं आहे. वातावरण एकदम प्रसन्न करून टाकतं आपलं मन. सुंदर. जय विनायक मंदिर येथे आपलं गणपतीचं दर्शन आपण घेतलं. मस्त असं मंदिर आणि त्याचा सभोवतालचा परिसर. मंदिराच्या या बाजूला बघा छान असं गार्डन देखील बनवलेलं आहे. झाडं देखील छान लावलेली आहेत, जास्वंदीची झाडं आहेत. आणि हे बघा इथे पण वेगवेगळ्या प्रकारचे झाडे आहेत, प्लांट्स केलेलं आहे गार्डनिंग. आणि लाल फुलांची झाडे देखील आहेत. तर मंडळी
मस्तपैकी आपण पावसला स्वामींचं दर्शन घेतलं, तसंच गणपतीपुळ्याला गणपती बाप्पाचं दर्शन केलं आणि त्यानंतर आपण आलो गणपतीपुळ्यापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या जय विनायक गणपती मंदिरात आणि तिथे मस्तपैकी गणपतीचं दर्शन घेतलं, तिकडचा आजूबाजूचा परिसर बघितला, मस्त असं मंदिर पाहिलं आहे. ह्याच्या आधी आपण समीर या यूट्यूब चॅनलवर आपण पावस तसेच गणपतीपुळेची व्हिडिओ अगोदर पाहिली असेल आणि जर नाही पाहिली असेल तर समीर कीर या चॅनलला भेट देऊन तिथे तुम्ही गणपतीपुळे, पावस आणि इतर ठिकाणचे व्हिडिओ पाहू शकतात. तसेच आज आपण इथे प्रथमच जयगडमध्ये जय विनायक मंदिरालाही भेट दिली आणि त्याबद्दलची आणि तिकडच्या आजूबाजूच्या परिसराची आपल्याला माझ्या या चॅनलमार्फत व्हिडिओ थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला. तर ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कमेंट करून कळवा. जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर कोण पाहुणे मंडळी असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा छान छान आणि नवनवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला आवडत असतील तर माझ्या समीर कीर या चॅनलला जरूर भेट द्या. चला मग मंडळी, पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.